तर सरन्यायाधीशांचं एक मोठं वक्तव्य समोर येते। अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये क्रीमी लेयरला स्थान नको असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलंय। आरक्षणाचा लाभ गरजवंतांना मिळावा असंही मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं या संदर्भातलं एक मोठं वक्तव्य आता समोर येत आहे। अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये क्रीमी लेयरला स्थान नको अशी भूमिका सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मांडलेली आहे। आरक्षणाचा लाभ हा गरजवंतांनाच मिळावा असंही त्यांचं मत आहे आणि त्यामुळे सध्या आरक्षणासंदर्भात जे काही वाद उठलेले आहे किंवा आरक्षणासंदर्भातच्या वेगवेगळ्या मागण्या होत आहेत, आंदोलनं होत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई यांचं एक अतिशय मोठं विधान समोर येत आहे। अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये क्रीमी लेयरला स्थान नको अशी भूमिका सरन्यायाधीशांनी मांडलेली आहे। आरक्षणाचा लाभ हा गरजवंतांना मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। भूषण गवईंचे महत्त्वाचं विधान आता समोर येत आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हे अतिशय मोठं विधान केलेलं आहे। जसं मी म्हटलं की सध्या आरक्षणावरून राज्यामध्ये राजकारणही पेटलेलं आहे आणि सामाजिक दृष्ट्या देखील हा एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित राहिलेला आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर भूषण गवईंचं एक मोठं विधान समोर येत आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, भूषण गवई नेमकं हे कुठे बोललेले आहेत आणि नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? भूषण गवईंनी एका कार्यक्रमादरम्यान हे म्हटलंय की त्यांनीच एक निकालपत्र दिलं होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये की ज्या निकालपत्रात त्यांनी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने इतर मागासवर्गीयांसाठी क्रीमी लेअर आहे आणि केवळ गरिबांना आरक्षणाचा लाभ मिळतो, श्रीमंतांना मिळत नाही, त्या पद्धतीचा क्रीमी लेअर हा अनुसूचित जातींसाठी सुद्धा असला पाहिजे, जो सध्या नाहीये। आणि त्यांनी असंही म्हटलं की ज्यावेळी मी याबाबतचं एक निकालपत्र दिलं तर त्या निकालपत्राची खूप मोठ्या प्रमाणावरती त्यावर टीका करण्यात आली, त्याला खूप मोठ्या प्रमाणावर विरोध झाला। परंतु त्यांनी असं म्हटलं आहे की ज्या पद्धतीने इतर पिछडा वर्गांवरती या स्वरूपाचा क्रीमी लेअर होतो त्या पद्धतीने अनुसूचित जातीवरती सुद्धा काही ना काहीतरी क्रीमी लेअर असायला हवा होता। की ज्या पद्धतीने न्यायाधीशांचं त्यांचं म्हणणं असंही आहे की न्यायाधीशांच्या अनेक निकालपत्रांवर टीका होते आणि माझ्याही निकालपत्रावरती खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली, परंतु रिझर्वेशन किंवा आरक्षणच्या प्रकरणामध्ये एखादा IAS अधिकारीची जो मुलगा असेल त्याची तुलना ही एखाद्या गरीब मजुराच्या मुलासोबत केली जाऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पुन्हा एकदा भूषण गवईंच्या या विधानामुळे देशभरामध्ये एका व्यापक चर्चा छेडली जाऊ शकते या सगळ्या मुद्द्यावरून की खरोखरच अनुसूचित जातींमध्ये क्रीमी लेअर असला पाहिजे की नाही। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।